अभिनेता संकर्षण कराडे आजवर अनेक सिनेमे, मालिका, नाटक यांच्या माध्यमातून आपल्या भेटीला आलाय. सध्या साताऱ्यात त्याच्या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. नाटकावेळी घडलेले अनेक किस्से तो सोशल मीडियावर प्रेक्षकांसोबत शेअर करत असतो. साताऱ्यात घडलेली एक गोष्ट त्यांनी आता प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे. संकर्षण म्हणतो, काल साताऱ्यामध्ये प्रयोगानंतर एक मॅडम भेटल्या. त्यांच्याविषयी थोडं शेअर करतोय. वेळ असेल तर वाचा. त्यांनी म्हणे 12 वर्षांपूर्वी टेलिव्हिजनवरती माझं काम पाहिलं आणि घरी आईला सांगितलं की मला संकर्षण सोबत लग्न करायचंय. त्यावर 12वीतल्या त्या पोरीला आई म्हणाली, अभ्यास करा. पुढे त्यांचं शिक्षण झालं, लग्न झालं. 1.5 वर्षांचा त्यांना मुलगा आहे आणि आता त्या साताऱ्यामध्ये असतात. काल प्रयोगाच्या निमित्ताने त्या आवर्जून मला भेटल्या. त्यांचा नवरा त्यांना स्वतः असं म्हणाला की बाळ झोपलं असेल तर नक्की भेटून ये जा. आणि आमची भेट झाली आणि त्यांनी मला हे सगळं स्वतः सांगितलं. 1.5 वर्षांच्या झोपलेल्या बाळाला घरी ठेवून अगदी साध्या वेशात आलेली ती आई मला हे सगळं सांगून गेली. किती गोड आहे यार हे. प्रेक्षक आणि कलाकार यांच्या अनेक वर्ष एकत्र होणाऱ्या या प्रवासाचंही मला कौतुक वाटलं. त्यांना मला हे मनमोकळेपणाने सांगावं वाटलं. या भावनांचंही मला फार फार कौतुक वाटलं. आणि बाळ झोपलं असेल तर त्यांना भेटून ये हे म्हणणाऱ्या त्यांच्या नवऱ्याच्या समजूतदारपणाचंही मला खूपच कौतुक वाटलं. माझ्या नावावरून त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव पण विष्णूच ठेवलंय. हे तर काहीच्या काही मस्तच वाटलं. प्रेक्षक हो, असंच प्रेम करत राहा, भेटत राहा. मी जबाबदारीने काम करीन. तुम्हाला संकर्षणचा अभिनय कसा वाटतो हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी नाट्यसृष्टीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी.